मित्रांनो, ती अचानक शांत होते, कुठलाही मेसेज करत नाही, फोन हातात असूनही नंबर डायल करत नाही. पण तिच्या मनात एकच चेहरा फिरत असतो, तुमचा. आणि प्रश्न असा आहे, ती तुम्हाला कधी आठवते का? नुसतं आठवण येणं नव्हे, तर खऱ्या अर्थाने आठवण येणं. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. पुरुष स्त्रीला खऱ्या अर्थाने कधी आठवतो? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुम्ही ज्या क्षणांची वाट पाहताय ते क्षण कधी आणि कसे येतात याचं उत्तर आज मिळेल. मित्रांनो, प्रत्येक आठवण सारखी नसते. कधी आठवण येते सवयीमुळे, एकटेपणामुळे, सवंगडी म्हणून. पण खऱ्या अर्थाने आठवण येते तेव्हा मन भरून येतं, छातीत काहीतरी दाटतं आणि डोळे नकळत ओलावतात. स्त्री पुरुषाला खऱ्या अर्थाने आठवते तेव्हा ती त्याला शोधत नसते, ती स्वतःलाच सावरत असते. मित्रांनो, स्त्रीचं मन आठवणं कसं निर्माण करतं? स्त्री भावना साठवते, ती शब्द लक्षात ठेवते, वागणूक लक्षात ठेवते, लहान क्षण जपते. तिला मोठ्या गोष्टी आठवत नाहीत. तिला आठवतं तुम्ही तिचं रडणं शांतपणे ऐकलं होतं, तो क्षण. तिला कुणीच समजत नसताना तुम्ही समजून घेतलं, तो दिवस. ती हरलेली असताना तुम्ही तिच्या बाजूने उभे राहिलात, तो वेळ. आठवण म्हणजे भावनेची गाठ असते. मित्रांनो, बहुतेक लोक सारखेच वागतात, पण जो पुरुष तिला दबावात उत्तर द्यायला भाग पाडत नाही, तिच्या गप्प राहण्याला समजून घेतो, तिच्या अश्रूंना कमकुवतपणा म्हणत नाही, तो पुरुष तिच्या मनात राहतो. ती त्याला आठवते कारण तो सुरक्षित वाटतो. मित्रांनो, ती तुम्हाला सर्वात जास्त कधी आठवते? जेव्हा तिला दुःख जाणवतं. स्त्री दुखावली की ती सगळ्यांपासून दूर जाते, पण त्यावेळी तिला आठवतो तो माणूस ज्याच्या समोर ती स्वतःला उघड करू शकत होती, ज्याच्या समोर तिला मजबूत असल्याचं नाटक करावं लागत नव्हतं, रडायला परवानगी होती. दुःखातली आठवण सर्वात खोल असते. मित्रांनो, ती एकटी असते तेव्हा नाही, ती थकलेली असते तेव्हा तुम्ही आठवता. हे एक मोठं सत्य आहे. स्त्री पुरुषाला एकटेपणात नाही, थकव्याच्या क्षणी आठवते, जेव्हा ती सगळ्यांसाठी मजबूत असते, पण आतून खूप थकलेली असते. तेव्हा तिला आठवतो जो तिला आधार द्यायचा आणि बदल्यात काहीच मागायचा नाही. मित्रांनो, ती तुम्हाला आठवते कारण तुम्ही तिला बदलण्याचा प्रयत्न केला नाही. खूप पुरुष म्हणतात, मी तिला सुधारायचा प्रयत्न केला. पण स्त्रीला सुधारणा नको असते, तिला स्वीकार हवा असतो. जो पुरुष तिच्या कमतरता स्वीकारतो, तिच्या गोंधळाला समजतो, तिच्या स्वभावाशी लढत नाही, तो तिच्या मनात घर करून बसतो. मित्रांनो, ती तुम्हाला आठवते जेव्हा इतर सगळे अपयशी ठरतात. वेळ बदलतो, लोक बदलतात, पण प्रत्येक वेळी ती तुलना करते. तो असता तर काय केलं असतं, आणि तेव्हाच तिला कळतं तुमची किंमत. मित्रांनो, हे समजून घ्या, स्त्री विसरत नाही, ती फक्त स्वतःला सावरते, मनाला समजावते. आठवण दडपते, पण एखादं गाणं, एखादी जागा, एखादा वास आणि आठवण परत येते. मित्रांनो, प्रेम संपलं तरी आठवण का येते? कारण प्रेम फक्त माणसावर नसतं, ते स्वतःच्या त्या काळावर असतं. ती तुम्हाला आठवते कारण तुमच्यासोबत ती स्वतः होती. मित्रांनो, एक भावनिक कथा. ती पुढे गेली होती, नवं आयुष्य, नवे लोक. पण एक दिवस ती आजारी पडली. त्या क्षणी तिला आठवला तो जो आजारी असताना तिच्या उशी शेजारी बसून ताप मोजायचा. ती हसली आणि डोळे पाणावले. मित्रांनो,
ती तुम्हाला आठवते तेव्हा ती काय करत नाही. ती मेसेज करत नाही, ती फोन करत नाही, ती व्यक्त होत नाही, कारण खरी आठवण शांत असते. मित्रांनो, पुरुष स्त्रीला खऱ्या अर्थाने कधी आठवतो? उत्तर एकच आहे, जेव्हा तो सुरक्षित वाटतो, समजून घेतो आणि बदल्यात काहीच मागत नाही. तो पुरुष कधीच पूर्णपणे विसरला जात नाही. मित्रांनो, जर एखादी स्त्री तुम्हाला आठवत असेल तर समजा तुम्ही तिच्या आयुष्यात फक्त एक व्यक्ती नव्हता, तुम्ही तिच्या आयुष्यात एक भावना होता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. कारण काही नाती संपतात पण काही आठवणी आयुष्यभर राहतात.